शिक्षणाच्या प्रणेत्या यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आयोजित भव्य महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आज सर्व महिलांसाठी खास आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, त्यासोबत डॉक्टर पानसरे हॉस्पिटल आळेपाडा, त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील सर्वच डॉक्टर, त्यामध्ये मुकाश डॉक्टर असतील, शेंगेडा डॉक्टर असतील, गांधी डॉक्टर असतील, सर्वच डॉक्टर्स बांधव आणि आपले प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वांच्या माध्यमातून खास महिलांसाठी आज महिला शिबिराचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे, जेणेकरून प्रत्येक महिलेची योग्य तपासणी होईल आणि आजाराचं निदान ज्यावेळेस आपण लवकर करतो त्यावेळेस तो आजार लवकर बरा होत असतो। त्यासाठी खास करून आपल्या आरोग्य केंद्राने या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। अज्ञानाचा काळोख होता, जळमटे अडाणीपणाची व्यथा निराळीच होती, स्त्रियांच्या जीवनाची उद्धार त्यांचा करण्या आणि रूढीचे तोडण्या बंद पाश, एक क्रांतिज्योती पेटली करण्या अन्यायाचा विनाश, शेणगोळ्याचे वार झेलले वेदनेतेही आनंद मानला, सारी दुष्णे हसत शोषुणी स्त्री शिक्षणाचा पाया घातला, शिकली स्त्री अन साक्षर झाली, सुंदर यशाची पहाट पाहिली, सावित्रीबाई कारेने तुमच्या सदैव आम्हाला ऊर्जा मिळाली, सदैव आम्हाला ऊर्जा मिळाली। अगदी परवाच महिला दिन झाला आणि आज सावित्रीबाईंचा स्मृती दिन, त्यानिमित्तानं खऱ्या अर्थानं आयोजित आजचं आपलं आरोग्य शिबिर, या आरोग्य शिबिराची सुरुवात या ठिकाणी आपण करतोय आणि सुरुवातीला प्रथमतः सरस्वती मातेचं पूजन या ठिकाणी आपण करतोय। तर सरस्वतीचं पूजन करण्यासाठी त्याचप्रमाणे क्रांतिज्योती शिक्षणाच्या प्रणेत्या यांच्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी या ठिकाणी मी निमंत्रित करतोय बेल्हेगावच्या सरपंच मनीषाताई डावकर, त्याचप्रमाणे रानमळ्या गावच्या सरपंच सविताताई तिकोणे, त्याचप्रमाणे पल्लवीताई भंडारी असतील, मंदाकिनीताई असतील, तपासीताई असतील, त्याचप्रमाणे डॉक्टर पानसरे सर, आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फड सर यांना या ठिकाणी विनंती करतोय आपण सर्वांनी या ठिकाणी सरस्वती पूजन आणि सावित्रीबाईंच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करायचं आहे। आज जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे व तसेच डॉक्टर पानसरे हॉस्पिटल आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे येथे महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे। त्यानिमित्त उपस्थित बेल्हेगावच्या सरपंच मनीषाताई डावकर, उपस्थित ग्रामपंचायत सदस्या पल्लवीताई भंडारी, उपस्थित रानमाळा येथील सरपंच सविताताई टिकोणे मॅडम, उपस्थित ग्रामपंचायत सर्व सदस्य, याच्यानंतर डॉक्टर पानसरे सर, डॉक्टर मोकाशी सर, डॉक्टर चंगडिया सर आणि उपस्थित आमचे सर्व कर्मचारी, आशाताई व पत्रकार बंधू, आज या जागतिक महिला दिनानिमित्त आपण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे येथे महिलांची स्पेशली गरोदर महिलांची तपासणी व त्यांना गरोदर महिला म्हणलं तर आपल्याला महिलांची 9 महिने काळजी घ्यावी लागते, तर त्या 9 महिन्यांमध्ये कशी काळजी घ्यायची, बाळाची, स्वतःच्या आईची कशी काळजी घ्यायची, आपण कुठल्या गोळ्या घ्यायला पाहिजे, कुठल्या आपण सोनोग्राफी करायला पाहिजे किंवा कुठली सोनोग्राफी केल्यानंतर याचे काय फायदे असतात आणि सोनोग्राफी नाही केली तर याचे काय तोटे असतात, याच्याबद्दल मार्गदर्शन डॉक्टर पानसरे सर आज आपल्याला करणार आहेत। त्याने तसेच याच्यानंतर आपण बघतोय की याच्यानंतर जर महिलांना जर मासिक पाळीच्या समस्या असतील त्याच्यावर मार्गदर्शन सर करणार आहेत। आणि आज आपण बघतोय की गावामध्ये एवढी धावपळ चालू असते, घरामध्ये कुटुंबाच्या सर्व महिलांना आज एवढी पाहणी करावी लागते, त्यानिमित्त अशा आमच्या तपासणीमध्ये असं आम्हाला दिसून येतं की 70 ते 80% महिलांना हिमोग्लोबिन कमी असण्याचं प्रमाण आम्हाला असं दिसून येतं। जर तेच असं जर काही होत असेल तर त्यानिमित्तानं आम्ही हिमोग्लोबिन तपासणी आमच्याकडे ठेवलेली आहे। आणि याच्यानंतर जसं आपण पॅप्सिमियर एक पॅप्सिमियर नावाची एक निदान आहे कॅन्सरसाठी, तर आमच्याकडे स्पेशालिस्ट आमच्या पल्लवीताई रोकडे आहेत। जर असा कुणाला काही त्रास असेल त्यांनी बिनधास्तपणे सांगायचं आहे, आपल्याकडे सर्व काही डॉक्टर महिला आहेत, आमच्याकडे डॉक्टर स्टाफ आहे, त्यांनी सांगायचं आहे की आम्हाला हा म्हणजे असा प्रॉब्लेम होता आहे, कुठलंही न लाजता न भीता। आणि जर तुम्ही एखादी गोष्ट सांगणार नाही, महिला आहे मी कसं सांगू, तोपर्यंत आपलं ते निदान होणार नाही। तर हे सर्व काही गरोदर महिलांची तपासणी व मार्गदर्शन, कर्करोग तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, शुगर तपासणी, हायपरटेन्शन तपासणी, ह्या सर्व तपासणी आज आम्ही आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे येथे महिला दिनानिमित्त आम्ही करणार आहोत। आपण प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे येथे शिबिराचं आयोजन केलेलं आहे।
आता महिलांबद्दल बोलायचं झालं तर खूप काही बोलण्यासारखं आहे. तर त्याच्यामध्ये ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. आज सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना प्रथम अभिवादन करून आणि ज्या मातेने मला जन्म दिला नतमस्तक होऊन महिला दिनाच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते. आज प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्ले येथे महिला शिबिराचं आयोजन केलेलं आहे, तरी सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा. आणि 8 मार्च 1910 हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. पण तो का केला जातो हे आपल्याला बऱ्याचशा महिलांना माहीत नसतं. अमेरिकेमध्ये 8 मार्च 1908 रोजी कपड्यांच्या म्हणजे ज्या कपड्यांच्या औद्योगिक ज्या मिल होत्या त्याच्यामध्ये काही महिला अशा काम करत होत्या की खूप सारे दिवसभर काम करायचं आणि पगार मात्र खूप कमी. मग महिलांनी ठरवलं की एवढं पण काम करून की आपण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. मग त्या महिलांनी अमेरिकेमध्ये आंदोलनं वगैरे केली, निदर्शनं केली आणि त्याच्यानंतर तब्बल हे 2 वर्ष कंटिन्यू आंदोलन चालू होतं. त्याच्यानंतर 1910 मध्ये म्हणजे 8 मार्च 1910 मध्ये ह्या महिलांच्या हक्कासाठी अमेरिकेमध्ये एक परिषद घेण्यात आली. तर तिथे त्या परिषदेमध्ये महिलांच्या हक्कासाठी हे 8 मार्च 1910 रोजी हा ठरावाला मंजुरी दिली की हा दिन महिला दिन म्हणून साजरा केला जावा. तर आजचं मला सांगायचं एवढंच आहे की आजच्या शिबिरासाठी जेवढ्या महिला आलेल्या आहेत त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. बरोबर